नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अर्चना आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेत काम करते आणि माझ्यासोबत आहे राजेंद्र. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे सर्वात मोठी छत्री. गोष्ट लिहिली आहे मनोज कुमार यांनी. चित्रे काढली आहेत हर्षवर्धन कदम आणि अनुवादक आहेत सुमित्रा आष्टीकर. पाऊस, झरझर पाऊस, सतत पाऊस. गच्चीवर झरझर, घरात टप टप आणि अंगणात रपरपाक. ओले झाले अंथरूण, आईची साडी आणि ताईचे पांघरूण. ओले आणि गार झाले सारे शहर. मात्र माझ्याकडे आहे छत्री. छत्रीत मी आणि सलीम एकदम कोरडे आणि गरम. मी छत्रीत टिल्लूलाही बोलावले. आता टिल्लू एकदम कोरडा. मी आणि सलीम थोडे थोडे ओले होऊ लागलो. दयाल काकाकडून मी एक मोठी छत्री मागितली. आता सर्वजण छत्रीत. मग लता आणि मोनूही आले. मोठी छत्री आता छोटी पडू लागली. दयाल काकाकडून आम्ही आणखी मोठी छत्री आणली. आता सर्व छत्रीच्या आत. शालीन आणि सनत सुद्धा आले आणि मोठी छत्री सुद्धा आता छोटी पडू लागली. दयाल काकाकडून खूप मोठी छत्री घेऊन आलो. आता सर्व छत्रीच्या आत. सोनू, हमीद, हरमीत सर्वच्या सर्वजण आले. खूप मोठी छत्री सुद्धा आता छोटी पडू लागली. दयाल काका, खूप मोठ्या छत्रीपेक्षाही खूप खूप मोठी छत्री द्या. दयाल काका म्हणाले, यापेक्षा मोठी छत्री तर बनतच नाही. मोठा झाल्यावर मी जगातील सर्वात मोठी छत्री बनवेन. आकाशा इतकी मोठी, जी पावसात सगळ्या शहराला झाकून घेईल. टिल्लू, सलीम, आई, काका, राकेश, हमीद, हरमीत, शालीन आणि सनत सगळे छत्रीच्या आत असतील, कोरडे आणि गरम. पाऊस, झरझर पाऊस, घरात टपटप आणि अंगणात रपरपाक. मग मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? चला आता आपण या गोष्टीवर थोड्या गप्पा मारूया. मला सांगा, जसे गोष्टीतील मुलाला सगळ्यांसाठी मोठी छत्री बनवायची आहे, तसे तुम्हाला मोठेपणी असे काय बनवायचे आहे त्याविषयी लिहा किंवा चित्र काढा. अजून एक, तुमचा पावसातील अनुभव सांगा आणि लिहा. अच्छा मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट वाचली त्याबद्दल धन्यवाद.